हर्षवर्धन पाटील सुद्धा आपल्या सोबत आहेत। पाटील साहेब, काय प्रतिक्रिया आहे आपली? एक मोठा नेता आज आपल्यातनं हरपलाय, तुमचा सहकारी, गेले कित्येक वर्ष तुम्ही ज्यांच्या सोबत काम केलं तो सहकारी आज अचानक निघून गेलाय। खरं म्हणजे विश्वास बसत नाही की आबांचं दुःखद निधनाची बातमी समजल्यानंतर, परंतु आता ही बातमी समजली, खूप वेदना होत आहेत आणि इतकं दुःख झालंय की असं वाटलंच नाही की इतक्या लवकर आबा आपल्यातून निघून जातील म्हणून। मग मध्यंतरी मी त्यांना हॉस्पिटलमध्ये 2दा भेटायला गेलो होतो आणि एक उमद नेतृत्व होतं सांगतो, आणि महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्याचा नेता म्हणून आणि अतिशय स्वच्छ प्रतिमा आणि कोणत्याही विषयाच्या संदर्भामध्ये अभ्यास असणारा अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व होतं। निष्ठा एखाद्या नेत्याबद्दल कशी बाळगावी हे मला असं वाटतं आर पाटलांच्याकडून शिकण्यासारखं आहे। एक सामान्य कुटुंबात साधी राहणी, उच्च विचार, अशा पद्धतीनं आरांचं काम होतं। खरं म्हणजे आज मी भावना व्यक्त करू शकत नाही, इतकं दुःख झालेलं आहे। कारण 15 वर्ष आम्ही एका सरकारमध्ये आम्ही दोघांनी बरोबर काम केलेलं आहे। मी मंत्री असताना ज्या बंगल्यात राहायचो, माझ्या शेजारी त्यांचा बंगला असायचा आणि म्हणून रोज मुंबईमध्ये सकाळी किंवा संध्याकाळी आमची भेट व्हायची। आणि खरंच एक वेगळं राजकारणाच्या पलीकड मैत्री जपणारं अशा प्रकारचे एक व्यक्तिमत्व म्हणजे आर पाटील होते। पण आज खूप दुःख झालेलं आहे आणि म्हणून आज माझ्या वतीने, माझ्या कुटुंबियाच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। हर्षवर्धनजी, आपण पाहतो मोकळेपणा हा त्यांच्या स्वभावाचं एक वैशिष्ट्य होतं, ज्यामुळे अनेकदा ते अडचणीत सुद्धा आले। पण तुम्ही त्यांना पश्चिम महाराष्ट्रापासून अगदी मुंबईतल्या शेजारच्या बंगल्यांपर्यंत त्यांना पाहत आलेला आहात। हा मोकळेपणा शेवटपर्यंत त्यांच्या स्वभावात कायम राहिला, साधेपणावरती कायम त्यांचा भर राहिला? नाही, ते शेवटपर्यंत ते साधेपणानंच असायचे। फक्त एका गोष्टीचं वाईट वाटलं की त्यांनी हा आजार झाल्यानंतर खरं म्हणजे थोडंसं लवकरच जर हे सगळी जर शस्त्रक्रिया झाली असती तर कदाचित मला असं वाटतं त्याच्यात ते कशामुळं कदाचित त्यांनी तो विचार लवकर जर झाला असता ऑपरेशनचा वगैरे, त्याची काय आता, पण खूप वाईट वाटलं आता काय बोलावं असा प्रश्न माझ्यासमोर आहे। बरोबर आहे, जाणारा माणूस निघून गेलाय, पण कदाचित आधी उपचार झाले असते तर आर पाटील यांचे जीव वाचले असते की काय, अशी हुरहुर सतत मनाला लागून राहणं स्वाभाविक आहे। हर्षवर्धनजी, गेले 15 वर्ष तुम्ही एकत्र सरकारमध्ये आहात। पश्चिम महाराष्ट्रातलं राजकारण म्हटलं तर यशवंतराव, वसंतदादा पाटील यांच्या राजकारणाचा सगळा प्रभाव तुमच्या पिढीवरती राहिलेला आहे। तुम्ही काही राजकीय आठवणी या निमित्तानं सांगू शकाल? नाही, आता 15 वर्ष आघाडीचं सरकार होतं, परंतु असं कधी आबांच्या वागण्यामधून हा काँग्रेसचा आहे, हा राष्ट्रवादीचा आहे, हा विरोधी पक्षाचा आहे, कारण गृह खातं सांभाळणं एवढं सोपं नव्हतं संपूर्ण। आणि अशा ह्या आघाडीच्या काळात सुद्धा गृह खातं सांभाळणं अतिशय सफाईनं आर पाटीलांनी हे गृह खातं सांभाळलं। मला असं वाटतं त्यांची प्रशासनावरची खूप पकड होती आणि कुठलाही स्वार्थ नव्हता, एक निस्वार्थीपणानं समाजसेवा करण्याची भूमिका ही खरं आर पाटलांचे एक वैशिष्ट्य होते। एक अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्याला म्हणतो आपण। त्यांना वाचनाची आवड होती, त्यांना निश्चितपणानं आम्ही असं कॅबिनेटला बसलो की आमच्या कॅबिनेटला जी मिसळ यायला जी सुरुवात झाली ते जे खरं आबांनीच ती प्रथा पाडली। आबांनी सांगितलं की हे असलं तुम्ही काही आणू नका कॅबिनेटला, मिसळ आणण्याची प्रक्रिया सुद्धा कॅबिनेटमध्ये आबांच्या माध्यमातून, असे लहान लहान गोष्टी आबांच्या असायच्या, पण त्या कायम स्मरणात राहायच्या। असं एक उमद व्यक्तिमत्व खरं म्हणजे आबांचं होतं। मिसळची तुम्ही आठवण सांगितली हर्षवर्धनजी, पण आम्हाला सगळ्यांना आठवत आहे अधिवेशनाच्या वेळात आपापल्या विभागातले फेमस पदार्थ घेऊन येण्याची एक पद्धत त्या काळात सुरू झाली होती। असे अनेक आठवणी असतील, आवडते खाद्यपदार्थ एकमेकांसाठी आणणं आणि सगळ्यांनी एकत्र येऊन काम कितीही असलं, सभागृहात आपण एकमेकांच्या विरोधात अनेक वेळा बोललो असू, काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हटल्यानंतर एकमेकांना चिमटे सुद्धा काढले असतील, पण नंतर मात्र एकत्रितपणे सख्या भावासारखं एक प्रकारे दोघांचं नातं या निमित्तानं अनुभवायला मिळायचं सगळ्यांना। हो, अधिवेशनाच्या काळात तर त्यांचं माझं चेंबर शेजारी शेजारीच असायचं। काही वेळेस ते दुपारी आम्हाला जेवायला बोलवायचे, काही वेळेस ते माझ्या चेंबरला जेवायला यायचे। बऱ्याच वेळा आम्ही लॉबीमध्ये सुद्धा एकत्र बसायचो। त्यानंतर नागपूरला गेल्यानंतर संध्याकाळी जर जेवण असेल तर सगळे एकत्र बसायचे, गप्पाची मैफिल व्हायची आणि दिलखुलासपणानं हे नेतृत्व बोलत राहायचं सांगतो। कधी असं वाटलं नाही की आबांच्या मध्ये काही म्हणजे मनात आहे काही बाहेर, असं कधी नाही। फार मोकळे मनानं आबा या सगळ्या बाबतीमध्ये पुढे असायचे। धन्यवाद हर्षवर्धनजी, आपण या सगळ्या आठवणी जागवल्या।
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.